नमस्कार. आज आपण कोकणी पद्धतीने तिळकुट म्हणजेच तिळाची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर इथे मी तिळकुट बनवण्यासाठी 1 वाटी तीळ घेतले आहेत. हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर तीळ वर उडू लागले की समजायचं की तीळ व्यवस्थित भाजले आहेत आणि आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच पॅनवर लसूण, सुकं खोबरं आणि थोडंसं जिरं हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सर्व आपल्याला थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं तिळकुट म्हणजेच तिळाची चटणी तयार आहे. आता ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने बनवलेलं तिळकुट भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतं. तुम्ही जर अशा प्रकारे कधी तिळाची चटणी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.